म्हणून घेणाऱ्यांनी, भारतवर्षाचे लेकर म्हणून घेणाऱ्यांनी हा आदर्श घ्यावा. अरे एपीजे अब्दुल कलामनी जर त्या वक्ताला ठरवलं असतं ना, मी पाकिस्तानमध्ये जातो, माझ्या मस्तकाच्या बुद्धीचा उपयोग या पाकिस्तानसाठी करतो, अफगाणिस्तानसाठी करतो, जमलं असतं, स्वीकारलं असतं. पण नाही, ज्या मातीत जन्माला आलो ना, त्या मातीचं ऋण फेडण्यासाठी आम्ही याच मातीत राहू. आज लाखो रुपये कमवायचे आमच्या लेकरांनी, पण आमच्या दुसऱ्या देशामध्ये जाऊन दुसऱ्या देशाची प्रगती करावी. आणि याला एक कारण आहे, सरकार कुठलं बी असू द्या, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या जागेवर त्यांना उंची मिळायला पाहिजे होती त्या जागेवर उंची त्यांना मिळाली नाही, मिळू दिली नाही. हे दुर्भाग्य आहे. आणि आम्ही छाती ठोकून सांगतो, आमच्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालंय. अभ्यास केल्यावर मला फक्त एकच प्रश्न पडतो, भारताला स्वातंत्र्य मिळालंय खरंय हो, इंग्रजांच्या हातातून मिळालं हे बी खरंय, पण मिळालं इंग्रजांच्या हातून आणि गेलं कोणाच्या घशात, याचा थोडासा अभ्यास करा. कोणाच्या घशात गेलं? आज आमच्या भारत देशाला डिजिटल इंडिया बनवायचंय, पण कुठं जायचंय? कर्म. हॅलो, भारतवर्षामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे आपल्या कर्माचा आणि कार्याचा उपयोग, आपल्या क्रांतीचा उपयोग आपल्या याच भारत मातेसाठी व्हायला हवा. एक वेळेस तुम्ही तुमच्या आई वडिलाला नाही घाबरलात तरी चालेल, एक वेळेस तुम्ही तुमच्या बायकोला नाही घाबरलात तरी चालेल, पण कर्माला घाबरलंच पाहिजे. कारण कर्म गाठून बक्षी देतं, कर्म गाठून बक्षी देतं. प्रत्येक जीवाला जन्माला आल्यानंतर कर्म करावाच लागतं ना. कर्म केल्याशिवाय इथं कोणालाही काही बक्षीस मिळत नाही. कर्माची माणसाला जाणीव करून द्यावी माणसाने. आमचे छत्रपती शिवाजी महाराज वय वर्ष 8-9 वर्षाचं असावं. शिवाजी महाराजांची पिताश्री आहे शिवराजांना एकदा म्हणाले, शिवबा, जरा तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या एका सख्या मित्राची ओळख करून देतो. चिमुकल्या लेकराला वाटलं नेमकं कोणाची ओळख करून देणार, कारण राजांच्या काळामध्ये राजांच्या बरोबर जे काही मित्र होती, बऱ्याचशा लोकांच्या सगळ्यांच्या काही गाठीबिटी ओळखी बळकी होत्या राजांच्या. चिमुकल्या लेकराने आबासाहेबांना विचारलं, आबासाहेब, आमचा तो कोण सखा, आमच्या कोणत्या सख्याची तुम्ही ओळख करून देणार आहात? बसा, तबेल्यातून घोडा काढा, विराजमान व्हा आणि चला आमच्या बरोबर. दोन्हीही राजे घोड्यावरती विराजमान झाले आणि घोड्यांच्या टापांचा आवाज सह्याद्रीमध्ये घुमू लागला. उंचचे उंच डोंगरावरती घेऊन राजे गेले आणि एका बापाने एका लेकराला दाखवून दिलं, शिवा, हा उंचचे उंच ताट मानेनं बसलेला, इथं नटलेला, युगायुगापासून राजा तुमची वाट पाहत असलेला हा सह्याद्री तुमचा मित्र. घ्या, ओळख करून घ्या. राजाने तोंडांच्या पुढं असा एक कंस केला आणि राजाने सह्याद्रीला आवाज दिला, ए सह्याद्री, अरे देशील का रे मला साथ? राजांच्या आवाजाचा रिप्ले राजांना आला, पण सह्याद्रीने राजांना त्याच वक्ताला शब्द दिला. शब्द देणारा सह्याद्री होता.
सह्याद्रीची ओळख करून दाखवणारे राजे शहाजीराजे होते आणि सह्याद्रीचा सखा मित्र होणारा छत्रपती शिवाजीराजे होते. सह्याद्री राजांना बोलून गेला, राजा राजा या वक्ताला मी तुम्हाला शपथ देतो, राजा एक वेळेस तुमच्या जीवाभावाची रक्ताची माणसं तुम्हाला धोका देतील, पण राजा हा सह्याद्री शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला कधीही धोका देणार नाही. आजही सह्याद्री त्याच उंचीनं राजांची वाट पाहतोय. शेवटच्या श्वासापर्यंत राजांना साथ देणारा तो सह्याद्री आजही त्या सूर्यदेवाकडे आणि त्या उंच भरारी असलेल्या त्या आकाशाकडे पाहून मागतोय मागणं, हे सूर्यनारायणा, माझा शोभा मला भेटल का, माझा मला राजा परत भेटल का, भेटल का. पण एका बापाने एका लेकराच्या हातामध्ये हा सह्याद्री दाखवत असताना कर्म काय असतं याची जाणीव करून दिली. आणि नुसती जाणीव नाही करून दिली, लेकराच्या कायमच मस्तकात राहावं यासाठी काही खूनगाठी दिल्या. राजाने सगळा लवाजमा आपल्या बरोबर आणला होता. खर तर 2023-24 मध्ये एक असा बाप जन्माला यावा ज्या बापाला प्रत्येक लेकराला स्वतःच्या आयुष्याची आणि स्वतःच्या कर्माची जाणीव करून द्यावी. आमच्या शहाजीराजांनी जे आणलं होतं ते पिशवीमधली कवड्याची माळ काढली आणि आमच्या बाल शिवराजांच्या गळ्यात टाकली. बारीक आहे का बरं? राजांना सांगितलं, राजे, रणांगणामध्ये युद्ध करण्यासाठी यदा कदाचित भविष्यात आम्ही तुमच्या बरोबर भविष्यात असो, कदाचित नसो. राजे जगदंबा मातेची ही कवड्याची माळ सदैव तुमच्या गळ्यामध्ये राहू द्या. आई जगदंबा तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक युद्धामध्ये यश देईल. ही कवड्याची माळ घ्या. राजाने शेवटच्या श्वासापर्यंत कवड्याची माळ गळ्यातली काढली नाही. एका बापाने हातामध्ये घेतला भागवा आणि लेकराच्या हातामध्ये दिला आणि लेकराला सांगितला, शिवा, असे सर्व साक्षी पुऱ्या संस्कृतीचा खरा प्राण आत्मा उभ्या भारताचा न सोडी ऐश्या भगव्या ध्वजाला, शिवा, तेव्हाच म्हणावे मर्द मराठा ऐश्या वाघराला. या शिवराजा हा भगवा घ्या. शेवटच्या श्वासापर्यंत कर्म म्हणून, कार्य म्हणून आपल्या शिवराजानं हा भगवा पेलून धरला. बापाने अजून काहीतरी कमरेला लटकून आणलं होतच. एक पंचधातू होता आणि त्या पंचधातूवरती अष्टकोन आकारामध्ये काहीतरी कोरलेलं होतं. त्याच्यामध्ये संस्कृत भाषेमध्ये काहीतरी कोरलेलं होतं. एका बापाने एका लेकराच्या हातामध्ये ते दिलं. शिवराजाने पाहिलं आणि राजाने पाहिल्याबरोबर राजाने संस्कृत भाषा वाचू लागले. प्रतिभाश्चंद्रलेखेव वरदेशनर विश्ववंदिताः शाह सरो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. या श्लोकाचा अर्थ शिवराजाने पिताश्रींना सांगितला आणि त्यावेळेस राजांना कळालं, ज्या कार्यासाठी मी लेकरू जन्माला घातलं ना, त्या कार्य शेवटच्या श्वासापर्यंत पेल्याखेरीज माझं पोरग थांबणार नाही. मुलं जन्माला घालावीत, पण त्याला एक विशिष्ट प्रकारची क्वालिटी असावी. कीर्तनाला आलेल्या तरुणांना मी आवर्जून सांगेल, माफ करा, मी काही विनोदाचार्य नाहीये. माझ्याकडून विनोदाची अपेक्षा ठेवू नका. कारण दात काढण्यासाठी अनेक चॅनलवरती विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हसू शकता, तिथं जाऊन तुम्ही तुमचं मनोरंजन करू शकता.
नारायणाची गादी हसण्यासाठी जन्माला घातलेली नाही आमच्या संतांनी, झोपलेल्या मस्तकाला खळखळून जन्माला घालण्यासाठी आमच्या संतांनी ही नारायणाची गादी जन्माला घातलेली आहे. म्हणून तर आमचे संत बोलले, जे झोपलेत ना मग आधी ते भगवा पोशाख घातलेले असतील, हातामध्ये रुद्राक्ष असेल, जटा वाढलेल्या असतील आणि स्वतःला म्हणत असतील आय संत, अशा स्वतःला संत म्हणून घेणारे सुद्धा संत आमच्या संत पहाटेच्या वक्ताला म्हणाले, ए संत हो उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता, पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, सुखविवेता जन्माच्या धनधारा पुत्र जना, धनधारा पुत्र जना, सुखवी व्यथा जन्माच्या, धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन. जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखविवेता जन्माच्या, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या. झोपलेल्या मस्तकाला जागा करण्यासाठी आमच्या संतांनी नारायणाची गादी घातलेली आहे. त्याच्यामुळं हसण्याची माझ्याकडून तरी अपेक्षा ठेवू नका, कारण लई टाइमपास झाला आपला, लई टाइमपास झाला, लई टाइमपास झाला. खरं तर नारायणाच्या गादीवर आज आपल्याला वेळ घालायला सुद्धा वेळ नाहीये. तरुणांना मी आवर्जून सांगाल, तरुण मंडळ स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवा. हॅलो, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवा, जग तुम्हाला प्रसिद्ध करण्यात वेळ घालवेल. स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवा. स्वतःचं टार्गेट, स्वतःचं ध्येय असं असावं, स्वतःचं स्वप्न असं असावं. तुम्ही जर तुमचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर सज्ज नाही ना झालात, जगाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचा वापर करेल. याच्यासाठी जागे व्हा. आणि जागृती आमच्या राजा शहाजी राजाने शिवराजांच्या मस्तकामध्ये टाकली. अरे वय वर्ष 7-8 वर्षाचे शिवराजे, पण राजाला सांगितलं, राजा तुमच्या जन्माला येण्याचं कारण काय? दुर्भाग्य आमचा असा बाप आमच्या भारतवर्षामध्ये आज मिळत नाही आहे. आमचे कृष्ण कन्हैया सुद्धा जन्माला यायला तयार आहेत बरं का गायक मंडळी, पण आमच्या कृष्ण कन्हैयाला सापडत नाहीत वसुदेव आणि देवकी माता. आमच्या रामप्रभूंना जन्माला यायचंय, पण त्यांना सापडत नाहीत कौशल्य माता, राजे दशरथ राजे. आमचे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जन्माला यायला तयार आहे, परंतु त्यांना सापडत नाहीत राजे शहाजी राजे, आमच्या मासाहेबजी जाऊ. आधी क्वालिटीचे योद्धे जन्माला यावे लागतात, त्याच्यासाठी महापुरुषही त्याच क्वालिटीचे लागतात. विठाला इथं प्रत्येकाला जन्माला येण्याचं कारण आहे. संत जन्माला येण्याचं कारण वेगळं आहे, देव जन्माला येण्याचं कारण वेगळं आहे, सर्वसामान्य माणसं जन्माला येण्याचं कारण आहे वेगळं आहे. तुमच्याच गावातली कीर्ती नारायण पाटील महाराज, सर्वसामान्य शेतकऱ्याचं व्यक्तिमत्व, पण भक्तामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारची एक ताकद लागते. भक्त जर त्या क्वालिटीचा असेल ना, तर आमचे संत सुद्धा बोललेले आहेत, तो पंढरीचा पांडुरंग, तो भगवान विष्णू, तो देव सुद्धा भक्ताच्या भेटीला येईल. आमच्या पंढरपूरमध्ये भक्त पुंडलिकाला नाही का भेटायला आला, आमच्या नारायण पाटील महाराजांना सुद्धा हित भेटायला आला. त्या योग्यतेचा असावा लागतात. संत म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा योद्धा आहे. लेखनी झोपलेल्या माणसाला जाग करते, आणि जाग करणं हे
सर्वसामान्य माणसाचं काम नसतं, ते योद्ध्याचंच काम असतं. कित्येक वर्षापासून नारायण पाटलाच्या त्या पंढरीच्या पांडुरंगाकडे कित्येक वर्षापासून अगदी अखंड पंढरीची वारी. माणसाने एका प्रियकरानं जसं प्रेयसीमध्ये आणि प्रेयसीने जसं एखाद्या प्रियकरामध्ये पागल होऊन जावं ना, तसं भक्ताने देवामध्ये आणि देवाने भक्तामध्ये पागल होऊन जावं. संतांनी देवाला शोधलं, भक्तांनी देवाला शोधलं. पण आमचे संत एका ठिकाणी म्हणतात, मी देव पाहायला गेलो रे, पण मी देवच होऊन आलो. हो, आम्ही देव पाहायला जावं आणि आम्हीच देव हवं. आणि काय करावं? आजपर्यंत संसार प्रपंच आमचा आहे असं म्हणत होतो, पण आता तो पंढरीचा पांडुरंगा, तो विठ्ठल माझा आहे आणि मी विठ्ठलाचा आहे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे विठ्ठल माझा 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 पांडुरंग माझा माझा. विठ्ठल माझा 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 पांडुरंग माझा माझा. टाळे, टाळे. विठ्ठल माझा 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 पांडुरंग माझा माझा माझा. विठ्ठल माझा 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 पांडुरंग माझा माझा माझा. हे विठ्ठल माझा 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 पांडुरंग माझा माझा माझा. विठ्ठल माझा 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 पांडुरंग माझा माझा माझा. हे विठ्ठल माझा 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 पांडुरंग माझा माझा माझा. विठ्ठल माझा 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 पांडुरंग माझा माझा माझा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 टाळे, टाळे. मी विठ्ठलाचा. हे विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा मी विठ्ठलाचा. मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा. इतकं देवाला आपलं करावं आणि आपण इतकं देवाचं व्हावं. नारायण महाराज पाटील त्या पंढरीच्या पांडुरंगाचे झाले. आणि ज्या वक्ताला नारायण महाराज पाटलांची वारी थांबली ना, त्या व्यक्ताला देव स्वप्नात आला. आणि देवाने नारायण महाराजांना काय म्हणावं? नारायणा, थकलास, दमलास? अरे मी अशी जागा नाहीये की त्या जागेवरती मी नाहीये. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. नारायणा, भक्त जर थकला दमला ना, देव भक्तांना सांगतो. आणि तसंच आमच्या नारायण महाराजांना सांगितलं, नारायणा दमलास, आम्ही येऊ तुमच्याकडे. माझ्यापेक्षा इतिहास तुम्हाला चांगला माहिती आहे. शेजारी असलेल्या काही गावामध्ये एका शेतामध्ये जी आपल्या गावामध्ये जी मूर्ती, जी प्राण प्रतिष्ठा आहे ठिकाणी केलेली आहे, स्वयंभू, कुठल्या शिल्पकारांनी नाही. काय म्हणतात ना ते, नदीचं मूळ, देवाचं कुळ. कोणाला सापडलंय वय? स्वयंभू मूर्ती एका शेतामध्ये सापडावी. अनेक माणसांनी तिला उचलण्याचा प्रयत्न करावा, कोणालाच न उचलावी. आणि कोणाच्या तरी डोक्यामध्ये यावा, पंढरीचा पांडुरंगाचा भक्त, एक निष्ठ भक्त
कोण आहे तर शेजारच्या गावातील नारायण पाटील महाराज आहेत. त्यांना बोलवावं आणि महाराजांनी पांडुरंगाच्या मूर्तीला हात लावावा, मूर्ती सहज उचलावी. त्याच्यावर पुन्हा भांडण चालू झालं. मूर्ती आमच्या गावात का तुमच्या गावात? अरे महाराज म्हणाले एक काम करा, तुमच्या गावातला एक बैल घ्या, आमच्या गावातला एक बैल घ्या, बैलगाडीमध्ये हे सगळं टाका मूर्तीला, बैल ज्या ठिकाणी थांबतील तिथं आपण उभा करूया. तुमचं भाग्य हो, तुमचं भाग्य. असे काही देवस्थान आहेत. पंढरीचा पांडुरंग, अहो तुम्हाला पंढरपूरला जाण्याची गरज नाही, पंढरीचा पांडुरंगच तुमच्या संतांनी तुमच्या गावात आणून ठेवलाय. विठ्ठल विठ्ठल या नामाचा, विठ्ठल विठ्ठल या नामाचा, गजर चालला भक्त जनाचा, गजर